मराठवाड्यातला शेतकरी हा निसर्गाच्या प्रकोपात अडकलेला सध्या दिसतोय। निसर्गाचा हाहाकारच एवढा होता की मराठवाड्यामध्ये एवढा जोरदार पाऊस बरसला की अक्षरशः पिकासकट माती सुद्धा वाहून गेलेली आहे। सध्या आपण भूम तालुक्यातील पक्रूड या गावातल्या परिसरामध्ये आहोत आणि या परिसरातलं हे विदारक जे चित्र आहे ते पाहू शकतोय। खरं तर सध्या ज्या मी शेतामध्ये उभा आहे या शेताच्या आजूबाजूला कोणतीही नदी नाही किंवा त्या नदीचा पूर सुद्धा या शेतामध्ये घुसलेला नाही। मात्र पाऊसच एवढा भयंकर होता की अक्षरशः पावसाच्या पाण्यानं या शेतातलं जी सोयाबीन होतं ते सोयाबीन तर वाहूनच गेलेलं आहे। मात्र सोयाबीन सकट इथली माती सुद्धा खरं तर ज्या काळ्या आईला शेतकरी पूजत असतो त्याच्यावरती त्याचं जीवन अवलंबून असतं, ती काळी माती या शेतातून पूर्णपणे जी आहे ती वाहून गेलेली आहे। अक्षरशः शेतकऱ्याचं आयुष्य हे उद्ध्वस्त झालेलं आहे। इथला शेतकरी व्यथित झाला आहे, हताश झाला आहे, नाराज झाला आहे आणि आता या शेतकऱ्याला उभं करण्याची सरकारची असेल किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्थाही त्यांचं खूप मोठी गरज भासणार आहे। पण सध्या आपण बघू शकतो की हे विदारक चित्र आहे। या खरं तर या जे आपण पीक सध्या जे शेत बघतो या शेतामध्ये सोयाबीनचं पीक होतं, मात्र कुठंही आपल्याला आता हे सोयाबीन दिसत नाही। अक्षरशः याच्यामध्ये पूर्णपणे माती सुद्धा जी आहे ती वाहून गेलेली आहे। अशा बिकट काळामध्ये इथला जो शेतकरी आहे तो संघर्ष करतोय, लढतोय। अनेक मंत्री जे आहेत ते येत आहेत, आश्वासित करतायत, मात्र सध्या मराठवाड्यातल्या प्रत्येक शेतकरी आहे तो निसर्गाशी झुंजतोय, लढतोय आणि हेच विदारक चित्र आता प्रत्येक ठिकाणी सध्या जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या भूम तालुक्यातल्या या पक्रूड परिसरामध्ये आपण आहोत आणि या पक्रूड परिसरामधल्या या गावातल्या इथल्या शेतीमधलं हे विदारक चित्र सध्या पाहताना मन अगदी हेलावून जात आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पक्रूड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।